4 दिवसाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढे काही दिवसांनी त्या घागरीचं तोंड उघडतं, पुन्हा ते बंद होतं आणि थोड्या चावतीमध्ये, जास्त नाही बरं का, थोड्या चावतीमध्ये पुन्हा त्या घागरीचं तोंड उघड होतं, उघड. मग उघड झाल्याच्या नंतर परत तिथं काय निर्माण होतं, ते नेमकी तोंड का उघड होतंय आणि त्यापासून नेमकं काय गोष्ट निर्माण होते. या ठिकाणी तोलासा कार्यक्रमासाठी कमिटीचे अध्यक्ष जानकुश शेठ डावकर साहेब यांचे बंधू विकास शेठ डावकर साहेब, पार्टीला 201 रुपयाचं बक्षीस पार्टीच्या वतीनं डावकर समाजाचं मनपूर्वक स्वागत. चला मग जसं त्या घागरीचा तोंड बंद केल्याच्या नंतर आपण काय करतो, दूध टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मुरवणी टाकतो. मुरवणी काय करतो, त्या दुधामध्ये मुरवणी टाकतो मुरण्यासाठी, त्याला म्हणतात मुरवणी. रवीनं घुसळलं जातं आणि मग काही काळाकरता ती घागरीचं तोंड परत बंद केलं जातं आणि मग त्यातून लोणी निघतं, लोण्याचा गोळा. आणि मग तो गोळा निर्माण होतो. मग तो गोळा क्रमाक्रमाने वाढू लागतो. मग पहिल्या महिन्यामध्ये त्या घागरीमध्ये बुडबुडे निर्माण, त्या घागरीमध्ये बुडबुडे निर्माण सुरुवात होण्याला, सुरुवात पहा बुडबुड्याला. त्याचा कथा बघा, ऐकून घ्यावा, कथा ग्रंथाला. तशी त्याची प्रक्रिया 2-4 दिवसापासूनच सुरू होती घागरीमध्ये. आणि मग त्या घागरीमध्ये बुडबुडे निर्माण होतात. मग पुढे हळूहळू त्याला धिवर फुटतात. मग शायरांनी 7व्या महिन्यापर्यंत, म्हणजे त्या घागरीचा कार्यकाल किती महिन्याचा आहे, 9 महिने 9 दिवस. साखराबाई नायकोडी माता माऊली साखराबाई नायकोडी सांगणार चंद्रकांत शेटचे पैसे घेऊन आली आहे का नाही. चंद्रकांत भाऊच्या नावाने 101 रुपयाचं बक्षीस पार्टीला मिळाले. नायकोडे आजी आपलं स्वागत करतो, धन्यवाद देतो, हार्दिक अभिनंदन करतो. निर्माण होण्याला 9 महिने 9 दिवस बोला, 9 महिने 9 दिवस बोला. मग क्रमाक्रमाने त्या घागरीमध्ये पहिल्या महिन्याला काय होतं, म्हणजे काय धिवर फुटतात. पुढचा भाग असा आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अवयव फुटतात त्या घागरीला. नाथाच्या घरची उलटी खुन, ही घागर कशी, आत घागर बाहेर पाणी. संतांचं वर्म आहे ठक्षणराव शिंदे. ती घागर कोणाची, संतांनी सांगितली. नाताच्या घरची उलटी खुन, आता घागर बाहेर पाणी. बरोबर, पाण्याला मोठी लागली तान, सनीचे पाणी आढळायला गेले. पण त्या घागरीमध्ये पाणी आहे. पण पुढे शाहीर म्हणतात, महाराज म्हणतात पुढे आत घागर बाहेर पाणी. पण ती घागर क्रमाक्रमाने ती खोलायची. पण कधी खोलायची,
सातव्या महिन्यामध्ये काय होतं? सातव्या महिन्यामध्ये हस्ती निर्माण त्याव घागरीला आव त्याव घागरीला सातव्या महिन्यामध्ये त्या घागरीमध्ये हस्ती निर्माण होतात. हस्ती म्हणजे हात पाय. आठव्या महिन्यामध्ये घागर फुटली म्हणजे काय? तुही घागर जर आठव्या महिन्यामध्ये फुटली ना, काय होतं? ती घागर बाद होते. आठव्या महिन्यामध्ये थोडक्यात सांगतो, आठव्या महिन्यामध्ये तर त्या घागरीमधील थोडक्यात सांगतो, लय कोड्यात टाकाय नको. जो काही या गर्भाची रचना आहे, त्या घागरीमध्ये जी काही रचना होती, गर्भाची रचना, गणेशजी तोरे सर हा विषय म्हणजे गर्भावळीकडे थोडा जातो, नाही तर शाहीर म्हणतील विषय गर्भावळीचा. तसं नाही, कारण तुम्ही सप्तधातूचं काढलंय तेव्हा मला तिकडे जावं लागले. तुम्ही जर ते काढीत नव्हते, मी तिकडे जात नव्हतो. मग ज्या वेळेस आठव्या महिन्यामध्ये जर त्या घागरीचं तोंड मोकळं झालं आणि तो जर गर्भ बाहेर आला तर तो गर्भ जगत नाही. आणि जर सातव्या महिन्यामध्ये जन्माला आला त्याला काय म्हणतात? साताळू. सर सातव्या महिन्यामध्ये तो गर्भ त्या ठिकाणी जगला तर चांगल्या पद्धतीचा जगतो, म्हणून त्याला म्हणतात हे साताळू आहे. साताळू. आणि त्याला दुसरं येते, त्या व्यक्तीला काय म्हणतात? पायाळू. कोण मिळेल पायाळू उतरून झालं पहिलं तरी, बाबा म्हणतात. मग त्या घागरीमध्ये 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक वायू आहे. वायू तो वायू त्या घागरीचं तोंड मोकळं करतोय, त्याला म्हणायचे प्रसूत वायू. काय म्हणायचं? प्रसूत वायू ज्या वेळेस असताना त्या घागरीचं तोंड मोकळं करतो त्यावेळेस ते बालक जन्माला येतं. पण वायू आहे प्रसूत वायू. सातव्या महिन्यामध्ये काय होता असा शाहिरांचा त्या कवितेतून मला कोड्यातून प्रश्न विचारलेला होता. शाहीर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, माझ्या पद्धतीनं तुमचं काय असेल ते बारीमध्ये तुम्ही जरूर सांगावं, कारण तुम्ही अनुभवी शाहीर आहात. मी पहिल्यांदाच सांगितलं, तुमची गाडी घाटाचा टपरा आणून गेली, माझी गाडी आताशी घाटाला लागली, पण मला निशाण भिडवायचंय. काय? घाट पार करायचाय, मधी गाडी खडून देणार नाही. असो, आणि लागल्याच काही थोड्याफार उठ्या तर आमची काही गुरुमंडळी आहे तिथं, कारण गाडीला उठी लागली, कारण ती उठी पुढे तरी लावलीच पाहिजे, त्याच्याशिवाय जमणार नाही. पण उठी लावून लावून काय ना, पण गाडी मात्र पुढे न्यायची. शाहिरांचा सवाल असा होता, सप्ताचा काही विषय होता. मग 7 म्हणलं तर सप्त पुरे आहेत, 7 नद्या सुद्धा सांगितलेल्या आहेत, सप्त धातू सुद्धा आहेत. पण 7व्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं अस्थि निर्माण होतात. शरीराच्या ज्या काय अस्थि आहेत ना, अस्थि, त्या अस्थि निर्माण होतात. शाहिरांच्या सवालाचं उत्तर संपलं. आता घागर भरणार कधी? मग ही घागर भरण्यासाठी काय केलं पाहिजे हे ऐका.
बेल्यामध्ये कलगीतुऱ्यामध्ये जर डप वाजवायचा असेल ना तर तो ठकशेनराव शिंदे. कारण आता मी थोडंफार आत्मसात केलंय त्यांच्याकडून. कारण जसं एकलव्याने काय केली, गुलाब यादव शाहीर इन्कम टॅक्स म्हणलं काय दाढ पडत काय इन्कम टॅक्सची. आता साहेब रिटायर झाले, आता काय दाढ नाही पाडणार. कलगीवाले शाहीर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, गुलाबजी यादव शाहीर, दोन्ही पार्ट्यांना 100-100 रुपये. त्या दिवशी घोडेगावला शाहीर तुमची आठवण निघाली होती, अण्णासाहेब होते तिथं नागपंचमीच्या कार्यक्रमाला. दोन्ही पार्ट्यांना 100-100 रुपयाचं बक्षीस. यादव साहेब आपलं सुद्धा स्वागत करतो, धन्यवाद देतो. चला पुढे. समाधी अवस्था प्राप्त होईल मग ही घागर कधी भरणारे? ज्ञान मिळून, वैराग्य मिळून, तपसाधना करून, सगळ्या पद्धतीचा अट्टहास करून ज्यावेळेस समाधी मार्गाची अवस्था प्राप्त होईल तेव्हा ही गागर संपूर्ण भरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या पद्धतीने शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता शाहिरांना एक सवाल आहे. सवाल कसा आहे पहा. मी प्रश्न विचारला होता शाहिरांना मगाशी. आता ओघाने प्रश्न निर्माण होतो. प्रश्न तिथं उत्तर तिथं प्रश्न आहे. मी 7 महादेवाची मंदिरं विचारली होती. शाहीर म्हणले हे काय ग्रंथामध्ये पुराण. म्हणलं आता आपण गावकरी मंडळी आहेत, माहिती पाहिजे एकमेकाला, म्हणून सहज विचारलं. घागर भरली, घागरीचं तोंड सुद्धा मोकळं केलं, पण ही घागर नेमकी ही देहरूपी घागर आहे. काय आहे ही देहरूपी घागर आहे. ती भरणार कधी आहे? ज्यावेळेस सगळ्या प्रकारचे यज्ञ याग करून सगळ्या जपत तपत क्रियाने धर्म वायुगाची श्रम व्यर्थ जाय. माऊली म्हणतात जप करा तप करा. गणेश गाडगे पोलीस डिपार्टमेंट आपण सदोपस आपलं स्वागत. ज्या वेळेस ही गागर भरली, पण भरणार कधी नेमकी? ज्या वेळेस आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होईल त्यावेळेस ही घागर भरण. शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. आता विषय निघाला 7 महादेवाच्या मंदिराचा. मी विचारलेलं होतं, शाहिरांनी नावं बरोबर सांगितली, पण म्हणली एक तुम्ही सांगा. शाहीर तो एक आपल्या बेले गावातून बाहेर गेलेला आहे, तो गुंजळवाडीला आहे. हा, त्याचं नाव काय आहे? मानकेश्वर. शाहिरांनी सांगितलं. मग कोळेश्वरे सर नागेश्वरे. आपल्या बेल्यामध्ये 7 महादेवाची मंदिर आहे, म्हणून आपल्या बेल्याला 7 आंधळ्याचं बेल म्हणतात. पूर्वी जसं कर्नाटक आणि महाराष्ट्र हे राज्य एक होतं, नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तशी आपल्या बेल्याच्या या वाड्या तोड्या आहेत त्या निर्माण झाल्या. पण एक महादेव मात्र कुठं गेलेला आहे? गुंजावाडीला. जे जुनी मंडळी त्यांना माहिती असेल, माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. असो, आता एक छोटासा शाहिरांना एकच सवाल आहे, कारण मागच्या बारीमध्ये 2-3 प्रश्न विचारले होते रंगनाथ बाबा. आता एकच विचारू. चला. मनुष्याच्या व हस्ती असती विसर्जन करती बोला, विसर्जन करती बोला. काय कारण सांगावे आज सभा रंगणाला.
महिने 9 दिवस असणाऱ्या या गर्भाची रचना सांगितली मध्यंतरी जो काय कालखंड आहे। मग ज्या वेळेस मनुष्य त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो, स्मशानामध्ये नेलं जातं, त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात। नंतर जो काही सावडण्याचा कार्यक्रम होतो, त्यातून ज्या काय हस्ती निघालेल्या असतात, त्या हस्ती काय करतो आपण विसर्जन करतो। मोक्ष मिळावा हे व्हावं इच्छा, पण त्याच्या मागे नेमकी काय गुह्य जडलेलं आहे भालेराव साहेब? अस्थि विसर्जनामागे नेमकं काय गुह्य आहे, नेमकी ते का करावं? आता काही लोक अशी करतात महाराज, त्या माणसाची रक्षा म्हणजे राख काय करतात, नेऊन झाडं लावतात। चांगलं आहे, काय हरकत नाही, पण शास्त्र असं सांगतं ती असणारी रक्षा एखाद्या गंगेमध्ये सोडली पाहिजे, प्रवाहित गंगेत, बरोबर आहे? मग ती नेमकी राख सुद्धा का बरं सोडतात? आता झाडं लावतात, आठवण राहावी, आपल्या माता पित्याची आठवण राहावी, त्या व्यक्तीची आठवण राहावी म्हणून काय करतात, ती रक्षेतून काय झाडं लावतात। ती राख खाली टाकली जाते, वर झाड उगवतं, आठवण येते। मग नेमकी ह्या राखला नेमकी गंगेमध्ये का टाकलं जातं, हस्ती विसर्जन का करतात? असा अगदी छोटासा शायराना सवाल आहे। चला